आई ती आईच असते बघा, मग ती प्राण्यांची असो किंवा आपली, तिचं आपल्या लेकरांचं असणारं प्रेम आहे ना सगळीकडे सारखंच असतंय बघा. आणि इथं चिंगीचं तिच्या बाळावरचं प्रेम तुम्हाला दिसतच असेल, पुढे जाऊन दाखवतेच तुम्हाला. त्याच्या अगोदर बघा सकाळ सकाळी मस्त असं बघा सगळ्या झाडांना कुंडीतल्या पाणी देऊन घेतलं होतं. आणि बघते तर काय या डार्क गुलाबी रंगाच्या जास्वंदाला, त्याचबरोबर आपल्या या गुच्छच्या लाल रंगाच्या जास्वंदाला कुंडीतल्या खूप सुंदर फुलं आली होती. म्हटलं चला सकाळ सकाळी तुम्हाला ना अशी आपल्या बागेतली फ्रेश फ्रेश फुलं दाखवून तुमची सुद्धा सकाळ ना सुंदर करूयात. पांढऱ्या जास्वंदाला सुद्धा बघा किती सुंदर फुलं आलंय. गुलाबी जास्वंद आहे, जवळजवळ 8-9 प्रकारच्या जास्वंद आहेत माझ्याकडे. आणि घरात आले, आंघोळ वगैरे झाली आणि मस्त असे ना आज तुमच्यासोबत एक मस्त आजी सासूबाईंच्या हातची माझ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा व्लॉग आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच लाईक करा, कारण तुम्ही रेसिपी बघितल्यानंतर तर लाईक करणारच आहात. इथं ना छोटी एक वाटी हिरवे मूग घेतलेत आणि बघा इथं चांगले मुगाला चटके बसेपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला मूग. आणि त्यानंतर ना इथं कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये एक छोटा भोपळा आहे ना तो बारीक कट करून टाकलाय आणि हे भाजलेले मूग टाकून घेतलेत. आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे, साधारणतः 4 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे मूग आहेत ना आपले मस्त गाळ असे शिजले पाहिजेत. आणि इथं थोडंसं चव येण्यासाठी मीठ आणि हळद टाकली आहे बघा. एवढं लावूनच आता आपल्याला टाकून शिट्टी करून घ्यायची. आता शिट्टी 2 मिनिटं गेल्यानंतर लावून घेणार आहे. लाडू ए लड्डू, झोप आली तुला? काय खायचं बाळा, काय खायचं पिल्या? हा भूक लागली तुला? बेडवर झोप जा की जा. हा जा बेडवर झोप, आपल्या सोप्यावर झोप, खाली गार लागतं पिल्लू. चिंगीची बाळ खवळली तुला? कोण खवळलं? चिंगीची बाळ खवळली आहे की नाही? चिंगीची बाळ खवळते माझ्या बाळाला. गुरगुरली ना सकाळ सकाळ तुला? कोण गुरगुरलं? हा बेला गुरगुरली ना तुला? बेला गुरगुरली का मोन्या सोन्या गुरगुरला? अहो पळतच आला आणि सोप्यावर बसला मायापाशी येऊनच. इतकं गुरगुरत होतं ती बारकं पिल्लू, त्याला की विचारायलाच नको. इथं बघा लाडूशी गप्पा मारते तोपर्यंत आपल्या कुकरच्या छान शिट्ट्याही झाला. भोपळा आणि हे हिरवे मूग आहेत ना छान शिजले होते. पळीच्या मत्तेने याला होता होईल तेवढं मॅश केलं, पण मला वाटलं की आणखीन एक शिट्टी करायला पाहिजे होती. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हिरव्या मिरच्या विशिक घेतल्या होत्या, मुठभर लसूण, कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं हे बारीक करून घेतले. इथं कढईमध्ये ना पोहे खाण्याचे 5-6 चमचे तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकली आणि जे मिरचीचं वाटण बनवलं तर ते टाकलं. थोडीशी हळद टाकली, कारण आपण शिजताना पण हळद टाकली होती. आणि गडबडीत ना बारीक चिरलेला लसूण जो होता तो मला जिरी मोहरी टाकल्यानंतर टाकायचा होता, तो राहून गेला होता. तरी म्हटलं चला आत्ता टाकूयात, म्हणून इथं मी लसूण टाकलाय बघा. तुम्ही तेलातच लसूण टाका, सुरुवातीला छान लागतो. त्यानंतर ना जे काही भोपळा आणि मूग होते ना ते मिक्सरला बारीक करून घेतले मी आणि याच्यामध्ये सगळं पेस्ट करून टाकले बघा. म्हणजे लक्षातच येणार नाही कोणाच्या की मी याच्यामध्ये भोपळा घातलाय म्हणून. तुम्ही पण अशा पद्धतीचा ना हा भोपळ्याचा आणि हिरव्या मुगाचा गरगटा करून बघा. कशी वाटली मस्त अशी गरगट्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. आतापर्यंतचा ब्लॉग इतकी छान झाली ना, अप्रतिम. माझ्या आजी सासूबाई अशा पद्धतीचा गरगटा बनवायच्या. आज खूप दिवसातून मला आठवण झाली या गरगट्याची. म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर कराव्या. बऱ्याच आपल्या पारंपरिक रेसिपी आहेत ना आपल्या मुलांना माहिती नसतात किंवा खाण्यात येत नाहीत, मग त्याच्यासाठी आधी आपल्याला कराव्या लागतात. म्हणून हा गरगट्टा केलाय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. भोपळा खात नसले ना त्यांना ओळखाय सुद्धा येणार नाही की याच्यामध्ये या गरगट्यामध्ये आपण भोपळा घातलाय म्हणून. चला मग आजचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता माझे शेंगादाणे भाजायचं चालू आहे. पेंडिंगची कामं आहेत म्हटलं थोडीफार ती पूर्ण करून घ्यावीत. शेंगादाणे भाजायचे आणि महत्वाचं म्हणजे लसूण खोबऱ्याचं वाटण आहे ना ते पण संपून गेले. सकाळी एवढी गडबड होती ना भाज्या टाकताना फार गडबड होती. म्हणलं आता कट्ट्यावरचा पसारा सगळं एकदा वाटण वगैरे सगळं बनवून झालं ना मगच आवरूया म्हणून आहे असं बाकीचं सोडले. कृष्णाचं जेवण चालू आहे, दिदो गेली क्लासला. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आलेत की चिंगीची बाळ व्यवस्थित दाखवा म्हणून, तर दाखवते मी तुम्हाला. आता जागेत का झोपलेत कोणाष्ट, खेळत असली ना मग दाखवते. इतकी छान खेळतेत सगळ्या हॉलवर घरभर सगळीकडे फिरतेत अक्षरशः. आणि चिंगी वैतागून त्यांना काय करते तोंडात धरतीन घेऊन पळत सुटते. इतकं बघण्यासारखं दृश्य आहे ना ते, पण कॅप्चर होत नाही. तर त्या टायमिंगला मोबाईल हातात नसतं ना, तर पिल्लं दाखवते मी त्यामुळे तुम्हाला. पण कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि लाईक करा,
जिथं तुम्ही कमेंट टाईप करता ना तिथं हाईपचा ऑप्शन आलाय, म्हणजे तुम्ही मला पॉईंट्स देऊ शकता, तर ते द्या, म्हणजे जेणेकरून माझा जो ब्लॉग आहे ना इतरांपर्यंत पोहोचेल. तेवढा सपोर्ट मला तुमचा हवा आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय मी इथपर्यंत आलेली नाही. तर आता घेते शेंगादाणे भाजून आणि पिल्लं दाखवते तुम्हाला चिंगीची. मस्त बघा, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण बनवले. ह्याच्यामध्ये ना मी तीळ पण टाकते, पण आता उन्हाळा वाढलाय आणि ऊन वाढले त्यामुळे उष्णता वाढती, म्हणून आता तीळ टाकत नाही. कधीतरी टाकणार, महिन्यातून एखाद्या वाटणाला तीळ वापरणार आणि एखाद्या वाटणाला वापरणार नाही. बघा आता हे सगळं वाटण ह्या बोर्डवर काढून घेतले आणि बारीक कोथिंबीर अशी चिरून ठेवली होती, ती सगळी ह्या वाटणामध्ये मिक्स करणार. म्हणजे ना मला प्रत्येक वेळेस भाजी फोडणीला टाकली ना तर कोथिंबीर चिरून ना घालत बसायचा अजिबात व्याप नाही. अशा पद्धतीने थोडे बारीक छोटे मोठे जुगाड स्वयंपाकाचे केले की नाही, मग सकाळचा वेळ भरपूर वाचतो. नाही तर काय होतं की ती कोथिंबीर धुवा, परत ती बारीक चिरा, असा 2-2 मिनिटाचा 1-1 मिनिटाचा वेळ म्हणला ना तर बराच वेळ निघून जातो आपल्या स्वयंपाकात आणि मग उरकत नाही. म्हणून मग असं करायचं की वाटण बनवायचं आणि बारीक चिरलेली छान कोथिंबीर त्यात मिक्स अशी करून ठेवायची, म्हणजे मस्त ताप असतो. किती छान वाटण झालंय बघा बरं. हे बघा, बारीक चिरून ना ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर घातली ना, असं हे वाटण करून ठेवायचं. म्हणजे कमीत कमी एक 5-6 दिवस ना भाज्या सकाळ सकाळी फोडणीला टाकताना बिलकुल टेन्शन राहत नाही. आता ह्याला एक स्टीलचा डब्बा केलाय मी, ह्या स्टीलच्या डब्यात हे सगळं वाटण आहे ना भरून ठेवणार आहे. एक एवढा डब्बा भरून ठेवला ना, मी खूप रिलॅक्स असते 8 दिवस. मग तुमच्यासोबत व्यवस्थित व्हिडिओ शेअर करू शकते. म्हणजे हा थोडा थोडा मी जो वेळ वाचवलेला आहे ना, तो मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ एडिटिंग करून पोहोचवण्यासाठी ना उपयोगाला येतो. बाकी काही नसतं. तुमचा सुद्धा असा वेळ वाचू शकतो आणि वाचलेला वेळ आहे ना तुम्ही तुमच्या आवडीच्या कामामध्ये गुंतवू शकता. म्हणून ही तुमच्यासोबत एक टिप माझी छोटीशी शेअर केली. कशी वाटली आजची ही टिप मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा अशी फिरते ती आणि ही दप्तराच्या आड लपून बघते चिंगीला, आणि एक बघा तिथं कोपऱ्यात खेळते, दिसते का तुम्हाला? हे का छान खेळायला लागलीत आता. पळालं पळालं पळालं. बेला इकडे, मम्मा मारल इकडे, चिंगू मारल इकडे. मोन्या आहे का बियाला आहे? मोन्या दिसतोय बघा, लय कोड आहे आमचा मोन्या. परशीन मोन्या काय ओळखायला नाही, तितका गोरा पण जन्मलाय मोन्या. मोनू, ए मोनू, चुंगू मम्मा मारल. फायटिंग तर इतकी खेळतात ना. हे हे येतंय आणि इकडून हिथनं लपून आईला बघतंय त्याच्या, परत माघारी जाते. हे आता मांडीव चढायला लागले. य य य य चल, या या या. नाही का ग चिंगे, येऊ दे की ग. चला 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 या. अगं काय नाही काढत, फोटो काढते मी त्यांचा फक्त. हा नाही काय करत. हा फोटो काढती नाही तुझ्या लेकरांचं काय करत. गप तू, आज तुझाच व्हिडिओ झालाय सगळा. कसं वडत नेलं मम्मी ना, तसंच पाहिजे. लय आगावेत लेकरं चिंगीची. हा नियाला चिंगे धरून तिकडं, ह्याला घेऊन जा, ही बाहेर चालले. सर बे बे किशू सर, किशू सर. हा अगं नको ग, नको ग चिंगे, नको ग.